मखमलाबाद गावातील युवा नेतृत्व शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना उपमहानगर प्रमुख नाशिक जिल्हा तथा संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य प्रतिष्ठान मखमलाबाद अंकुश प्रकाश काकड व अध्यक्ष शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठान सुवर्ण अंकुश काकड यांचे चिरंजीव स्वराज यांच्या स्मरणार्थ व अंकुश काकड यांच्या अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने स्वराज मल्टीस्पोर्ट क्लब गामणेमळा मखमलाबाद येथे दिनांक 19 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत अंकुश प्रकाश काकड व सुवर्ण अंकुश काकड यांनी प्रभागातील युवकांसाठी स्वराज्य प्रीमियर लीग पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे। स्वराज प्रीमियर लीग पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते धर्मवीर सुनील बागुल, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, मनीष बागुल हे उपस्थित होते। स्वराज प्रीमियर लीग पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांना व संघ मालकांना फेटा घालण्यात आला। मंचावरती असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा व संघ मालकांचा अंकुश प्रकाश काकड आणि स्वराज्य प्रीमियर लीगचे आयोजक यांच्यातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। अंकुश काकड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने फटाक्याची आतिषबाजी, औक्षण व केक कापून अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते धर्मवीर सुनील बागुल यांनी अंकुश काकड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अंकुश काकड आमचा शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या लग्नाचा पण वाढदिवस आणि त्याचा स्वतःचाही वाढदिवसानिमित्त प्रीमियर लीग या त्याच्या संस्थेच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहे। ह्या क्रिकेट संघासाठी साधारण 9 संघ एकत्र आलेले आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मोठं जे पहिलं बक्षीस आपण ज्याला म्हटलं जातो ते 61, दुसरं बक्षीस 41 अशा पद्धतीच्या बाकीचे अनेक बक्षिसं या माध्यमातून त्यांनी ठेवलेले। मखमलाबाद ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त खेळाडू आहे आणि त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अंकुश काकड याच्या वतीने ह्या क्रिकेट मॅचेस ठरवण्यात आले। मी अंकुशला लग्नाच्या आणि स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम त्यांनी यानंतरही काढावा अशी अपेक्षा बाळगतो। स्वराज्य प्रीमियर लीग पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 9 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे। त्या संघाचे व संघ मालकाचे नाव पुढील प्रमाणे: शिव तांडव गणेश काकड, धीरूबाई फायटर्स गणेश झेंडे समाधान बोडके, जयशंकर ऋषिकेश आहेर, जगदंबा प्रतिष्ठान संदीप पडोळ, मायटी मानकर सुनील मानकर, वायके टायगर्स योगेश काकड, छत्रपती बॉईज कमलेश पिंगळे गणेश पिंगळे, साहिल सोलार आकाश साळवे साहिल शिंदे, वॉरियर सुशांत काकड, अंकुश प्रकाश काकड व सुवर्ण अंकुश काकड यांनी प्रभागातील युवकांसाठी स्वराज प्रीमियर लीग पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले। या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 61,000 रुपये रोख रक्कम स्वरूपात व भव्य ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 41,000 रुपये रोख रक्कम स्वरूपात व भव्य ट्रॉफी, तृतीय पारितोषिक सन्मान चिन्ह व ट्रॉफी देण्यात येणार आहे। मखमलाबाद गावातील युवा नेतृत्व शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना उपमहानगर प्रमुख नाशिक जिल्हा तथा संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य प्रतिष्ठान मखमलाबाद अंकुश प्रकाश काकड यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यासह उपस्थितांचे सर्वांचे आभार मानले। महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे देखणं स्वप्न ज्या श्रीच्या हृदयातून निर्माण झालं त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि तेच स्वप्न साकार करून 18 पगड समाजातील 12 बलुतेदारांना एकत्रित आणून हे हिंदवी स्वराज्य उभं केलं। या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजन छत्रपती शिवाजी महाराज आणि तेच स्वप्न आपल्या खांद्यावरती घेऊन मिरवणारे ज्याच्या पुढे मरणालाही नतमस्तक व्हावं लागलं ते या स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभू महाराज यांना विनम्र अभिवादन करून, नाना तुम्ही सांगितलं की कार्यक्रम खर्च किती होतोय, पण तुमच्या ज्या वेळेस मी पक्षाच्या राजकारणामध्ये उतरलो, तुमच्या बोटाला धरून राजकारणात आलो, तुम्ही मला मार्गदर्शन केलेलं आहे नाना
की तुला जर राजकारणात जर यश प्राप्त करायचं असेल तर जमिनीवर उतरून काम कर. त्याच मार्गदर्शनाखाली नाना मी काम करतो आहे. या आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये जवळजवळ 18 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतचे जे काही युवक आहेत ते कमीत कमी 8,000 युवक नाना आपल्या प्रभागामध्ये आहे. मग युवक कुठेतरी भरकटला जाण्यामुळे त्याला आपण योग्य दिशा दाखवून द्यायची म्हणून या क्रिकेटच्या माध्यमातून, या क्रिकेटच्या खेळातून या युवकांना चांगलं मार्गदर्शन कसं करता येईल या प्रयत्नात मी कायम असतो. आणि स्वराज नावाचं रोपटं मागच्या वर्षी आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण लावलं. ते स्वराज नावाचं रोपटं लावल्यानंतर त्याला आज पालवी फुटलेली आहे. नाना नक्कीच या स्वराज नावाच्या जी काही संस्था असेल आमची, स्वराज माझ्या मुलाचं नाव होतं, या नावाच्या माध्यमातून अनेक जे काही सामाजिक कार्यक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, ते उपक्रम राबवण्याचं काम मी नक्की करत. आणि आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये पहिली लाट आली, पहिल्या लाटेमध्ये अनेक जण दगावले गेले, पण जी दुसरी लाट कोविडची आली होती त्या कोविडच्या लाटेमध्ये आपल्यासारखे, आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते हे दगावले गेले. असं म्हणता येईल पुस्तकाने मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक कोणापुढे झुकत नसतं. किंवा असं पण म्हणता येईल जितने ज्यादा खेळ के मैदान उतने कम अस्पताल. कारण की जेवढे खेळाचे मैदान आपल्याला असतील तितकं आपल्याला हॉस्पिटलमध्ये कमी जावं लागेल. जसं की कुस्ती खेळणारा पैलवान हा मातीशी एकनिष्ठ असतो, कुस्ती खेळणारा पैलवान हा मातीशी एकनिष्ठ असतो, तसा ग्राउंडवरती खेळणारा खेळाडू हा त्याच्या शरीराशी एकनिष्ठ असतो. असं सांगायला काय हरकत नाही ना. तुम्ही सगळ्यांनी तुमचा अमूल्य वेळ माझ्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी दिला, त्याबद्दल मी येथे जमलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं, खास करून नाना तुमचं, तुम्ही सध्या दौऱ्यांवरती खूप असतात, उपनेते आहात, तुम्ही शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक पण आहात, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असं जाता जाता एकच सांगतो की राम के जमाने में फल और फ्रूट, राम के जमाने में फल और फ्रूट, कृष्ण के जमाने में माखन और घी, कलयुग की गरम चाय फुक फुक के पी. एवढं बोलतो आणि मी माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वराज प्रीमियर लीग पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी व अंकुश काकड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख वैभव ठाकरे, शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख स्वप्नील जाधव, प्रवीण हेकरे, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, डॉक्टर नितीन राऊते, डॉक्टर विलास पाळदे, प्रमोद पालवे, स्वप्नील माणकर, कल्पेश पिंगळे, तुषार गोतरणे, वैभव काकड, शुभम काकड व राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व अंकुश काकड यांचे हितचिंतक व मखमलाबाद गावातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.